900 पेक्षा जास्त कलाकार आणि लेखकांनी एकत्र येऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा जाहीर केला। नेशन फर्स्ट या मंचाखाली एकत्र येऊन या कलाकार आणि लेखकांनी एक पत्रक देखील प्रसिद्ध केलेले आहे। देशाच्या प्रगतीसाठी मजबूर नाही तर मजबूत सरकार पाहिजे असं या पत्रकामध्ये म्हटलंय। यामध्ये पंडित जसराज, उस्ताद गुलाम मुस्तफा खान, मालिनी अवस्थी, विवेक ओबेरॉय, गायिका अनुराधा पौडवाल आणि शंकर महादेवन, रीता गांगुली, त्याचबरोबर 907 कलाकारांचा या सगळ्यामध्ये समावेश आहे। काही दिवसांपूर्वी 600हून अधिक कलाकारांनी भाजप आणि मित्र पक्षांच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं। यामध्ये अमोल पालेकर, नसरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड यासारख्या कलाकारांचा समावेश होता। भाजपला सत्तेमधून खाली खेचा असं सांगत व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर अनेक दिग्गज कलाकार भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ उतरले होते। याच धर्तीवर 907 कलाकार नेशन फर्स्ट या मंचाखाली एकत्र येऊन भाजप आणि मोदींची देशाला गरज आहे असं म्हणतायत। आपल्याला कोणत्या गोष्टी करायला हव्या आहेत, आपण पुढे कसे जाऊ शकतो, आपण प्रोग्रेस कसा करू शकतो, ह्या गोष्टींवरती चर्चा करायला। आपण काय करायचं नाही, आपण कशाने खाली येऊ, आपण कशाने आणखीन बदनाम होऊ, आपण कशाने आणखीन आपली इकॉनॉमी खाली जाईल, अशा नकारात्मक गोष्टी सारख्या जर बोलत राहिल्या तर देश कधीही पुढे नाही जाऊ शकत। का आपण लहान मुलाला जसं सारखं सांगितलं की हे नाही करायचं ते नाही करायचं तर तो रिबेल होतो। आपण मुलांना सुद्धा पॉझिटिव्हली रिएन्फोर्स करतो। त्याचप्रमाणे आपल्या देशातला डायलॉग पण जो आहे तो पॉझिटिव्हच असला पाहिजे। आणि म्हणून एकीकडे ज्या लोकांनी असं विधान केलं आहे की अमुक एका पार्टीला किंवा अमुक एका माणसाला तुम्ही वोट नका देऊ, त्याच्या अगेन्स्ट आम्ही हे लिहिलेलं आहे की तुम्ही वोट द्या, आम्ही वोट देणार आहोत। आणि मला वाटतं ह्या पॉझिटिव्हिटीची आज भारतात खूप गरज आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।